भाऊ, प्रभाग 28 मध्ये आपलं नाव संभावित उमेदवार म्हणून सुरू आहे आणि या प्रभागात 28 मध्ये काय काय विकास कामं राहिलेली आहे, आखडलेली आहेत आणि असे आपल्याला पूर्ण करायचे आहेत, काय सांगाल? सर्व पहिले तर मी आपला परिचय देतो. माझं नाव अमर मुरलीधर टिचकुले. मी या भागाचा गेल्या 2 टर्म मी इथे वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून काम केलं. नुकतीच माझी संयोजक यापदी निवड झाली. तर ह्या प्रभागाचा संयोजक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. आणि राहिला विषय विकासाचा, तर विकासाचा जर आपण विचार जर केला तर आपण इथून आम्ही जेव्हा भाजपमध्ये काम केलं आणि ते भाजपचे आमदार यायचे होते आणि त्याचबरोबर इथे भाजपचे नगरसेवक नव्हते, त्यावेळेस जर आपण जर दिघोरीचं जर बघितलं असेल तर दिघोरीमध्ये विकासाच्या बाबतीत अतिशय दयनीय व्यवस्था होती, परिस्थिती होती. पण जेव्हापासनं गेल्या 2 टर्म या ठिकाणी दक्षिण नागपूरमध्ये मोहन भाऊ मते आमदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी मोहन भाऊंकडनं मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करून घेतली. आज जर तुम्ही दिघोरीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते, स्ट्रीट लाईट, त्यानंतर स्ट्रॉंग ड्रेन, कारण यामध्ये ह्या भागामध्ये जर आपण जर विचार केला तर दिघोरी हा भाग सखोल भागात असल्यामुळं जर पावसाळा जर आला तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरायचं, तर त्या पाण्याची समस्या दूर व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येक भागामध्ये रस्त्यांच्या सोबत स्ट्रॉंग ड्रेनचं काम मोहन भाऊंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की ह्या भागामध्ये डेव्हलपमेंट जर आपण जर बघितलं तर 90% डेव्हलपमेंटचे काम ह्या भागात झालेले आहेत असं मी आपल्याला सांगू इच्छितो. भाऊ, आयुष्यमान कार्ड जे आहे आज आपण केशरी किंवा सर्वच लोकांनाच हे आयुष्यमान कार्ड देण्यात आलेलं आहे. त्यात आपले अंत्योदयचे जे लोक आहेत, ज्यांना जे गरीब परिस्थिती आहे, जे दारिद्र्य रेषे खाली आहे, त्यांच्यासाठी जे आयुष्यमान कार्ड ते जसं इस्पितळात जातात, कुठे जातात तर ते त्यांना नाकारण्यात येतं. आयुष्यमान कार्ड नाही चालत, कुठे हे नाही चालत, कधी इन्शुरन्स पाहिजे, अशा त्यांच्या मागण्या असतात हॉस्पिटलच्या. आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे लोक आपला म्हणजे हे करू शकत नाही, इस्पितळमध्ये इलाज करू शकत नाही. त्याचं आपलं काय म्हणणं आहे, काय सांगाल? आता यामध्ये लोकांचा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लोकांना असं वाटतं की आपल्याकडे जर कार्ड आलं तर म्हणजे आपण सर्व शासकीय योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो. परंतु सर्वात महत्वाचा विषय असा असतो की जे काही कार्ड्स बनतात त्याचं केवायसी होणं खूप गरजेचं असते. आणि अनेक हॉस्पिटल्स असे असतात की ज्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या पोर्टलवर ते हॉस्पिटल्स नसतात. पेशंट काय होते की जेव्हा आपल्याला कोणतं जर काही कोणत्या प्रकारे जर आपल्याला कोणता आजार असला तर आपण त्या गोष्टीची पूर्ण कल्पना न ठेवता आपण स्वतःच हॉस्पिटलाइज होऊन जातो आणि हॉस्पिटलाइज झाल्यानंतर मग आपली ट्रीटमेंट जेव्हा सुरू असते तेव्हा आपण त्यांच्याकडे त्या आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्याकडे प्रोव्हाइड करतो. तेव्हा त्यावेळेस हॉस्पिटलचं सांगण्यात असं येते की बा आमच्याकडे फक्त शासनाच्या ह्याच योजना आम्ही राबवून राहिलो, त्याच्या व्यतिरिक्त योजना नाही. जर आपण जर प्रॉपर जर हॉस्पिटल कोणकोणते गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर आहेत त्या हॉस्पिटलचा जर आपण जर स्टडी करून जर आपण त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर 100% तुम्हाला सांगतो शासनाकडनं ज्या ज्या योजना आहेत, आपण आयुष्यमान भारत म्हटलं, अंत्योदय म्हटलं, इव्हन आपण जर विचार केला तर महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी, त्यानंतर प्रधानमंत्री आरोग्यदायी योजना, ह्या सर्व योजनांचा लाभ घेता येतो. आणि आम्ही अनेक नागरिकांना ह्या योजनांचा लाभ दिलेला आहे. परंतु नागरिकांची एकच समस्या असते की नागरिक प्रॉपर वेनी न जाता जर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्यावर अशी वेळ येते तेव्हा ते वेगळ्या मार्गाने जाऊन त्याच्यानंतर चुकीच्या हॉस्पिटलमध्ये जर हॉस्पिटलाइज झाले तर त्यांना त्या योजनांचा लाभ घेताना त्रास होतो. लाडकी बहीण योजना जनतेचं म्हणणं आहे, लाडकी बहिणीचं म्हणणं आहे की आता जी लाडकी बहीण योजना होती ते फक्त निवडणुकीपर्यंत सक्षम होती. आता खूप साऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाहीये. हा भाजपाचा एक लॉलीपॉप होता असा जनतेचं म्हणणं, काय सांगाल? आता ऍक्च्युअल विषय असा आहे की ज्या वेळेस लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं होतं की ज्या महिला टॅक्स पेअर असेल, ज्यांच्या नावाने काही स्वतःचे प्लॉट्स असतील, घरं असतील किंवा त्यांच्या नावाने कोणत्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स असतील त्या व्यक्तींना, त्या महिलांना ह्या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही. परंतु त्यावेळी काय झालं की सरसकट सर्वच महिलांनी किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो, जेवढे दिवस आपल्याला मिळेल तेवढे दिवस आपण त्याचा फायदा करून घ्यावा म्हणून अनेक महिलांनी त्यावेळेस फॉर्म भरले. त्यावेळेस गव्हर्नमेंटकडे वेळ कमी असल्यामुळं प्रॉपर स्क्रुटिनी झाली नाही आणि त्याच्यामुळं की अनेक महिलांना 4-6 महिने
त्या योजनेचा लाभ मिळाला. ज्यांना त्या पैशाची गरज नाही अशा महिलांना सुद्धा त्यावेळेस सरकारकडनं 1500 रुपये मासिक मानधन मिळालं. परंतु त्यानंतर जेव्हा मग शासनाने जी गोष्ट बोललेली होती त्याच्यावर जेव्हा शासनाने स्क्रुटिनी केली, त्याच्यामध्ये अनेक महिला अशा आढळल्या की ज्यांच्याकडे स्वतःचं घर आहे, स्वतःची 2 व्हीलर आहे, अनेकांच्या नावाने स्वतःची 4 व्हीलर आहे, अनेक महिला बिझनेस वुमन आहेत. पण त्यांनी सुद्धा कसं आहे, जिथं स्वार्थ आला तिथे कोणीच सोडत नाही. तर त्यामुळं शासनाने ज्या क्रायटेरियामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती, खरंच ज्या महिलांना ह्या योजनेची गरज आहे, ज्या महिलांना आपण आर्थिक सहायता केली पाहिजे त्या महिलांना आजही मिळते. पण ज्या महिलांना खरंच गरज नव्हती पण त्यांनी फक्त स्वार्थापोटी ह्या योजनेमध्ये त्यांनी फॉर्म भरलेले होते, त्यांचं मानधन जे आहे ते स्क्रुटिनी केल्यानंतर त्यांचं बंद झालेलं आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचं फंड शासनाकडनं मिळतं. आपण या प्रभाग 28चे इच्छुक आहात निवडणूक लढण्याकरिता, आणि जर भाजपने आपल्याला तिकीट दिली तर कोणते कामं इथे जे आहे आणि जनतेचे कामं राहिलेले त्यात आपलं काय समोरचं पाऊल राहील? मी तरी एकच सांगू इच्छितो की मी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे इसवी सन 2000 पासून जेव्हा माझं मतदार यादीमध्ये नाव नव्हतं तेव्हापासून मी भाजपचं काम करतोय. मी भाजपच्या याच्यामध्ये युवा मोर्चापासून युवा मोर्चा महामंत्री, मग युवा मोर्चा अध्यक्ष, त्यानंतर भाजपचा प्रभागाचा महामंत्री, त्यानंतर प्रभाग वॉर्डाचा अध्यक्ष, त्यानंतर आता मी संयोजक ह्या पदावर मी कार्यरत आहे. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षात काम करणारा कोणताच व्यक्ती कोणत्याच हव्यासापोटी काम करत नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, आमचे वरिष्ठ जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मी सुद्धा स्वतःबद्दल सांगताय की मी या ठिकाणी इच्छुक आहे, कारण मी एवढे वर्ष काम केलेलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे, जनतेला कधीच कोणत्याही प्रकारे मी नाराज केलेलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा ह्या पदासाठी माझा दावा बनतो. परंतु जर समजून चला आमच्या पक्षश्रेष्ठींनी, विशेषतः माननीय आमदार मोहनजी मतेंनी जर याबद्दल जर दुसरा कोणता माझ्यापेक्षा जर सरस उमेदवार असेल आणि त्याच्याबद्दल जर विचार केला तर जो कोणता उमेदवार राहील त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. पक्षविरोधी कोणतंही काम मी करणार नाही. विरोधक वोट चोरीचा आरोप भाजपावर लावत आहे की भाजपने जिथे जिथे वोट चोरी करून आपले निवडणुका जिंकल्या आहेत, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आता आपण बघितलं असेल, आता नुकतंच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. त्यामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जी झाली ती बॅलेटवर झाली. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथे उपराष्ट्रपती म्हणून भाजप समर्थित म्हणजे एनडीएचे कॅन्डिडेट उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. आताच नुकतीच मुंबईमध्ये बेस्टची निवडणूक झाली. त्यामध्ये बेस्ट बसेसमध्ये सुद्धा त्यांनी जे आहे की ईव्हीएम बॅलेट पेपरवर तिथलं मतदान झालं. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भाजपला मोठं बहुमत मिळालं. त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल, उभाटा आणि मनसेचं खातं सुद्धा खुललं नाही. पूर्णचे पूर्ण उमेदवार हे भाजप समर्थित, भाजप शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट म्हणजे अजित पवार गट यांचे पूर्णचे पूर्ण उमेदवार जिंकले. त्याच्यामध्ये यांना खातं सुद्धा खोलता आलं नाही. आणि आपण बघितलं असेल की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं उभाटा गट, शरद पवार आणि काँग्रेस यांना महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं. त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम बद्दल काही बोलले नाही, वोट चोरीबद्दल काही बोलले नाही. पण त्याच्यानंतर जनतेला लक्षात आलं की हे लोक जनतेचा भ्रमनिरास करणारा आणि जनतेला धोका देणारा पक्ष आहे, यांच्या सोबत जाणं म्हणजे आपण देशद्रोहासारखं काम करणं. त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने भाजपला कल दिला, त्या गोष्टींना पचत नाही म्हणून ते वोट चोरीचा आरोप म्हणजे पक्षावर करतायत. आपल्या प्रभाग 28च्या जनतेला, नागरिकांना आपलं काय एक आव्हान, काय एक संदेश राहील? मी तर म्हणजे आपल्या प्रभाग 28च्या जनतेला आणि समस्त माता भगिनींना, बंधूंना आणि वडीलधारा मंडळींना एकच विनंती करेल की जर समजून चला, आज जसा आपण विचार करतो की देशामध्ये जर भाजपची सरकार आहे तर राज्यामध्ये सुद्धा भाजपची सरकार असली तर आपण डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आपण व्यवस्थित आपल्या राज्याचा विकास करू शकतो. त्याच प्रकारे मी एकच सांगू इच्छितो की जर समजून चला आपल्या दक्षिण नागपूरमध्ये आमदार म्हणून जर भाजपचे नेते मोहनजी मते ह्या दक्षिण नागपूर मतदारसंघाचं जर नेतृत्व करत आहे तर मला असं वाटतं आपण महानगरपालिकेत सुद्धा भाजपच्या उमेदवारांना आपण संधी दिली पाहिजे. भाजपच्या उमेदवारांना आपण मतं देऊन
महानगरपालिकेत पाठवलं पाहिजे, जेणेकरून आमदारांचा आणि इथल्या स्थानिक नगरसेवकांचा जर दोघांचा जर मिलाप झाला तर आपण बघितलं असेल की ह्या भागामध्ये सध्या आमचे फक्त भाजपचे 2च नगरसेवक आहेत, 2 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. आता जे हल्ली उभाटामध्ये आहे, आपण जर विचार जर केला तर त्या 2 नगरसेवकांचं वर्क 0 आहे. इथे जो काही डेव्हलपमेंटचं काम झालेलं आहे हे फक्त भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून झालं, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं. म्हणून जनतेने ह्यावेळेस 4चे 4ही भाजपचे नगरसेवक या ठिकाणी जिंकवून द्यावं आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या दक्षिण नागपूरमध्ये डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आणावं आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा, एवढीच मी जनतेला कळकळीची विनंती करेल आणि आवाहन करेल.